मी डॉक्टर शुभदा गिरीश ठाकरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वैज्ञानिक संशोधनाशी संबंधित जे राज्यशास्त्रामध्ये प्रामुख्याने स्वीकारलं जातं याच्याशी संबंधित गृहीतक या टॉपिकचा विचार करीत आहोत. मागच्या व्हिडिओत आपण गृहीतकाचं स्वरूप, त्याचा अर्थ आणि त्याच्या केल्या जाणाऱ्या व्याख्या, त्याचं प्रातिनिधिक स्वरूप याचा आपण विचार केला. विस्ताराने गृहीतक या संकल्पनेचा आपण विचार करीत आहोत. या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की गृहीतकाची वैशिष्ट्ये काय असतात. गृहीतक अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. गृहीतक तयार करणं ही अत्यंत जबाबदारीची आणि महत्त्वाची बाब मानली जाते. त्यामुळे काही वैशिष्ट्ये लक्षात घेऊनच गृहीतक निर्मिती झाली पाहिजे अशी अपेक्षा असते. तर काही वैशिष्ट्यांचा आपण विचार करणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे की गृहीतक हे अध्ययन विषयाशी संबंधित असलं पाहिजे. गृहीतक हे अध्ययन विषयाशी संबंधित म्हणजे कोणता अध्ययन विषय? संशोधकाने निवडलेली अध्ययन समस्या, त्याच्याशी संबंधितच गृहीतक हे संशोधकाने मांडलं पाहिजे. दुसऱ्या कुठल्याही म्हणजे अध्ययन विषय नसलेल्या इतर समस्यांशी संबंधित गृहीतक हे संशोधकाने मांडू नये. जसं संशोधकाची अध्ययन समस्या विशिष्ट क्षेत्रातील लोकांचा राजकीय सहभाग ही असेल तर या समस्येशी संबंधितच गृहीतकं ही त्याने मांडली पाहिजेत. हे गृहीतकाचं पहिलं वैशिष्ट्य मानलं जातं. अध्ययन विषयाशी संबंधित गृहीतक असते. दुसरं वैशिष्ट्य, अध्ययन करताना पूर्ण संशोधन कार्याचा मार्गदर्शक या दृष्टीनेच गृहीतकाकडे पाहिलं जातं. संशोधन कार्याचा दिशादर्शक, मार्गदर्शक गृहीतक असतं. मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं त्याप्रमाणे गृहीतक हे दीपस्तंभाचं काम करतं. ते संशोधकाला तथ्य संकलनाच्या साठी दिशा दाखवण्याचं काम करतं. दिशादर्शकाची भूमिका पार पाडतं. समुद्रामध्ये चारी बाजूला पाणी असताना बंदर कुठे आहे, कुठे जहाज उभं करता येईल हे सांगण्याचं काम ज्याप्रमाणे लाईट हाऊस करतं, दीपस्तंभ करतं, त्याप्रमाणे गृहीतक संशोधकाने कोणत्या प्रकारची माहिती ही संकलित करायची आहे, संशोधन समस्येशी संबंधित कोणत्या पैलूंची माहिती ही त्याला प्राप्त करायची आहे आणि कोणत्या पैलूंशी संबंधित माहिती त्याला प्राप्त करायची नाही आहे हे सांगण्याचं काम गृहीतक करतं. म्हणजे संशोधन समस्येशी संबंधित अनलिमिटेड, अमर्याद पैलू असू शकतात, परंतु त्यापैकी काही पैलूंचा विचार अध्ययनासाठी संशोधकाने केलेला असतो, स्वीकार केलेला असतो आणि गृहीतकामध्ये त्या पैलूंशी संबंधित किंवा त्या पैलूंवर आधारितच विधानं ही संशोधकाने करायची असतात, केलेली असतात आणि वारंवार ही विधानं त्याला संपूर्ण संशोधन कार्य किंवा तथ्य संकलन सुरू असताना याची जाणीव करून देतात की तुला या पैलूशी संबंधितच माहिती प्राप्त करायची आहे. म्हणजे दिशादर्शकाचं काम, दीपस्तंभाचं काम गृहीतक करतं. हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला गृहीतकाचं इथे लक्षात घेता येतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य जे महत्त्वाचं आपल्याला म्हणून विचारात घेता येईल की ज्या गोष्टीचा विचार गृहीतक तयार करताना, ती विधानं तयार करताना संशोधकाने करायचा असतो आणि ते म्हणजे गृहीतकाची भाषा जी आहे ती स्पष्ट असली पाहिजे. गृहीतकामध्ये ज्या संकल्पनांचा तुम्ही वापर करणार आहात त्या संकल्पना या अत्यंत क्लिअर, अत्यंत स्पष्ट असतात. अस्पष्ट, दोन अर्थ निघणारा म्हणजे द्वयार्थी शब्द, त्याची योजना, क्लिष्ट शब्द योजना, जी सामान्यांना ज्या शब्दांचा अर्थ, योग्य अर्थ, अपेक्षित अर्थ प्राप्त होणार नाही अशा शब्दांची योजना ही गृहीतकामध्ये करू नये, केली जात नाही. आणि गृहीतकामध्ये कॉम्प्लेक्स विधानं जी असतात, क्लिष्ट विधानं, अनेक विधानं एकत्र करून तयार केलेलं विधान, अशा प्रकारची क्लिष्ट विधानं, कॉम्प्लेक्स विधानं ही गृहीतकामध्ये नसतात. गृहीतकाची भाषा स्पष्ट असते. ही विधानं जी गृहीतक म्हणून मांडली जातात ती विधानं अत्यंत मर्यादित स्वरूपाची, छोटी छोटी असतात आणि कॉम्प्लेक्स नसतात. त्याच्यामध्ये ज्या संकल्पनांचा वापर केलेला आहे तो वापर, त्याचा अर्थ स्वतः संशोधकाला तर माहितीच असला पाहिजे, त्याचा अर्थ
पण तो समोरच्या व्यक्तीला म्हणजे संशोधनाचा अहवाल जे वाचणार आहेत आणि सामान्यांनासुद्धा त्या संकल्पनांचा अर्थ नेमका त्यांना त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे अशा साध्या सिंपल शब्दांचा वापर हा गृहीतकामध्ये केला जातो. विशिष्टता हे गृहीतकाचं एक वैशिष्ट्य, पुढचं वैशिष्ट्य आपल्याला इथे पाहता येतं. ते म्हणजे अध्ययन समस्या जी संशोधकांनी निवडलेली असते या समस्येशी संबंधित अनेक पैलू असतात. जसं राजकीय सहभागावर परिणाम करणारे घटक. राजकीय सहभागावर परिणाम करणारे अनेक घटक असतात, अनंत असू शकतात. यापैकी विशिष्ट घटकांचाच स्वीकार हा संशोधकाने केलेला असतो आणि करणं त्याला शक्य असतं. म्हणजे आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, सगळ्या अर्थाने, वेळेचा विचार करून या सगळ्या अर्थाने काही विशिष्ट घटकांचा प्रभाव राजकीय सहभागावर कसा पडतो आणि ज्या भौगोलिक क्षेत्रामध्ये तो संशोधन करतो त्या भौगोलिक क्षेत्राची काही वैशिष्ट्ये असतात. लोकसंख्येची रचना विशिष्ट असते आणि ती बघून मग त्यांच्या राजकीय सहभागावर ज्या घटकांचा प्रभाव पडतो तेच घटक तो संशोधनासाठी निवडत असतो. म्हणजे या विशिष्ट पैलूंना समोर ठेवूनच गृहीतकाची निर्मिती ही केली जाते. गृहीतक हे विशिष्ट असतं, त्याच्यामध्ये विशिष्टता असते. हे एक आपल्याला वैशिष्ट्य इथे लक्षात घ्यावं लागतं. पुढचं एक वैशिष्ट्य आपल्याला इथे बघायचं आहे आणि ते म्हणजे गृहीतक हे आयडियलिस्टिक नसते, आदर्शात्मक कधीही नसते. ते नेहमी वास्तविक तथ्यांच्या आधारे सिद्ध होणारे विधान असते. वास्तविक तथ्यांच्या आधारे सिद्ध होणारे विधान म्हणजे काय? तुम्हाला जी माहिती लोकांमध्ये सर्वेक्षण करून त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधून जी माहिती तुम्हाला प्राप्त होणार आहे या माहितीच्या आधारेच तुम्हाला गृहीतकाचं परीक्षा ही करायची असते. म्हणून गृहीतकामध्ये आदर्श घटकांना, आदर्श शब्दयोजनांना स्थान नसतं. उदाहरणार्थ आत्मा, परमात्मा, ईश्वर, परमेश्वर, स्वर्ग, नरक, ज्या गोष्टी तुम्हाला वास्तवामध्ये सिद्ध करणं शक्य नाही, ज्या गोष्टींची तुम्हाला वास्तवामध्ये परीक्षा करणं शक्य नाही, अशा शब्दयोजना या गृहीतकामध्ये नसतात. म्हणून गृहीतक हे नेहमी वास्तववादी असतं, आदर्शवादी नसतं. हे एक वैशिष्ट्य आपल्याला इथे बघता येईल. म्हणजे उदाहरणार्थ आपण मागचंच उदाहरण जर पुढे आपण कंटिन्यू केलं तर लोकांच्या राजकीय सहभागावर परिणाम करणारे घटक यामध्ये तुम्हाला एखादा स्वर्गामध्ये, म्हणजे तुम्ही स्वर्ग ही संकल्पना तिथे मांडली आणि स्वर्गामध्ये गेलेला एखादा भूतकाळातला फार मोठा राजकीय नेता याच्या आत्म्याचा प्रभाव पडतो असं म्हणता येणार नाही. या नेत्याच्या त्याची इच्छा अशी होती म्हणून त्याचा प्रभाव पडून अशा प्रकारे मतं तयार झाली असं तुम्हाला तिथे गृहीतकामध्ये मांडता येणार नाही. तर ह्या ज्या आदर्श संकल्पना आहेत, ज्या अमूर्त आहेत, ज्या सिद्ध करणं शक्य नाही, वास्तवातून ज्या वास्तविक नाही, ज्याला वास्तवाचा आधार नाही, लोकांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ज्या गोष्टींची परीक्षा करणं शक्य होत नाही अशी शब्दयोजना गृहीतकामध्ये नसते. म्हणजे गृहीतक हे आदर्शात्मक नसते. हे एक वैशिष्ट्य आपल्याला इथे पाहता येतं. ते म्हणजे आता पुढचं वैशिष्ट्य असं आहे आणि जे आत्ताच आपण हा जो मुद्दा पाहिला त्याला जोडून येणार आहे की गृहीतक हे अव्यावहारिक नसते. उपलब्ध किंवा प्राप्त परिस्थितीशी संबंधितच ते असते. म्हणजे आज संशोधक ज्या परिस्थितीमध्ये संशोधन करतो आहे या परिस्थितीमधून माहिती प्राप्त होऊ शकेल अशाच प्रकारचं गृहीतक हे मांडलं जाणं अपेक्षित आहे. म्हणजे 50 वर्षापूर्वीचा जो भारत होता या भारतामध्ये राजकीय वर्तन अमुक होतं किंवा राजकीय जाणीवा अशा होत्या, राजकीय सहभाग असा होता असं तुम्हाला गृहीतकामध्ये वर्तमान परिस्थितीमध्ये अभ्यास करताना मांडता येणार नाही. किंवा ते इतिहासाचं एक चॅप्टर तुम्हाला सेपरेट करून ते सर्वेक्षणापासून दूर ठेवावं लागेल. किंवा भूतकाळामध्ये म्हणजे अगदी 50 वर्षानंतर अमुक प्रदेशातील लोकांचा राजकीय सहभाग हा अमुक असू शकेल हे आजच्या परिस्थितीवरून, आज लोकांकडून मिळणाऱ्या माहितीवरून तुम्हाला सिद्ध करणं अत्यंत अवघड असतं. आणि म्हणून वर्तमान परिस्थिती, विद्यमान परिस्थिती, प्राप्त परिस्थिती, या प्राप्त परिस्थितीशी संबंधितच विधानं ही गृहीतक म्हणून मांडायची असतात. कारण वर्तमान किंवा विद्यमान परिस्थितीमधूनच तुम्हाला लोकांकडून माहिती ही प्राप्त होत असते आणि त्या माहितीच्या आधारे तुम्हाला गृहीतक याची परीक्षा ही करायची असते.
म्हणून गृहीतकाचं हे एक वैशिष्ट्य आपल्याला बघता येतं. जे जे संशोधन वैज्ञानिक पद्धतीने होतं त्या संशोधनाच्या बाबतीमध्ये गृहीतकाची जी निर्मिती केली जाते त्या गृहीतकाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला हे वैशिष्ट्य पाहता येतं. आणि ते असं की गृहीतक हे नेहमी प्राप्त परिस्थितीशी संबंधितच असावं. प्राप्त परिस्थितीतून उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे त्या गृहीतकाचं परीक्षण होणं गरजेचं असतं आणि ते तसंच परीक्षण करायचं असतं. हे एक वैशिष्ट्य आपल्याला इथे दिसतं. पुढे आपल्याला बघायचं आहे पुढचं वैशिष्ट्य की गृहीतक हे नेहमी शास्त्रीय असावं आणि वस्तुनिष्ठ असावं. म्हणजे ज्या गृहीतकाची सिद्धता ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होऊ शकेल, वस्तुनिष्ठ पद्धतीने प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे होऊ शकेल, असंच विधान हे गृहीतक म्हणून मांडायचं असतं. याचा अर्थ असा की आदर्श संकल्पना, नीतिमूल्य, भावना याचा विचार, याचा समावेश गृहीतकामध्ये होत नाही. आदर्श विचार असतील, आयडियल विचार असतील, जे तुम्हाला सिद्ध करणं अवघड आहे. कारण आदर्श नेहमी वास्तवापेक्षा दूर असतं, उंचीवर असतं आणि ते सिद्ध करणं शक्य नसतं. आदर्श नेहमीच कल्पनेमध्ये असतं, काल्पनिक असतं आणि वास्तवापेक्षा दूर जाणारं असतं. तर जे सिद्ध करणं शक्य नाही असे आदर्श शब्द, आदर्श संकल्पना या गृहीतकामध्ये मांडायच्या नसतात, वापरायच्या नसतात. भावनांनासुद्धा गृहीतकामध्ये स्थान नसतं. मान, अपमान, राग, द्वेष, मत्सर या गोष्टींना गृहीतकामध्ये स्थान नाही. गृहीतक हे नेहमी वस्तुनिष्ठ असावं लागतं. वस्तुनिष्ठ ते की जे तुम्हाला उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे सिद्ध करणं, त्याची परीक्षा करणं शक्य आहे, ते वस्तुनिष्ठ. म्हणजे गृहीतक म्हणून मांडलेलं विधान हे नेहमी वस्तुनिष्ठ असावं, शास्त्रीय असावं आणि ज्यामध्ये नीतिमूल्यांना, भावनांना, आदर्श संकल्पनांना स्थान नसतं. पुढे आपल्याला पुढचं वैशिष्ट्य बघायचं आहे आणि ते म्हणजे गृहीतक हे अध्ययन समस्येचे पर्याप्त उत्तर असते. पर्याप्त म्हणजे पुरेसे. गृहीतक हे तुमची जी अध्ययन समस्या आहे या अध्ययन समस्येचं पुरेसं उत्तर असतं. पुरेसं उत्तर त्यातून मिळालं पाहिजे. उदाहरणार्थ राजकीय सहभाग. आपण एकच जे उदाहरण आहे ते कंटिन्यू करूया, समजायला सोपं. राजकीय सहभाग. राजकीय सहभागावर परिणाम करणारे अनेक घटक असतात. अनेक घटक असतात. त्या सगळ्या घटकांशी संबंधित माहिती तुम्हाला प्राप्त करणं कधीकधी संशोधकाच्या स्वतःच्या मर्यादा असतात, त्यामुळे शक्य नसतं. परंतु तुम्ही असंही नाही करू शकत की या राजकीय सहभागाशी संबंधित तुम्ही एक किंवा दोनच पैलू किंवा दोनच घटकांचा तुम्ही स्वीकार केला. आर्थिक आणि शैक्षणिक या दोन घटकांचा राजकीय सहभागावर काय परिणाम होतो, अशा इतका मर्यादित संशोधनाचा विषय हा होऊ शकत नाही. याचं कारण असं की राजकीय सहभाग आणि या सहभागाचं तुम्हाला विश्लेषण करायचं असेल, याच्या बाबतीत काही ठोस निष्कर्ष काढायचे असतील तर तुम्हाला पुरेशा पैलूंचा विचार करणं, अभ्यास करणं, स्वीकार करणं गरजेचं असतं, आवश्यक असतं. राजकीय सहभागावर आर्थिक घटक परिणाम करतो, शैक्षणिक घटक परिणाम करतो. अलीकडच्या काळामध्ये धार्मिक घटकाचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. राजकीय घटकसुद्धा परिणाम करतो. किमान तुम्हाला या 4-5 घटकांचा तरी विचार हा करून गृहीतकं मांडावी लागणार. जेंडर किंवा लिंगभेद याचाही परिणाम राजकीय सहभागावर होत असतो. या घटकाचा तुम्हाला विचार करावा लागणार ज्या वेळेला तुम्ही गृहीतकं मांडणार. म्हणजे एक किंवा दोनच घटकांचा परिणाम पैलूंचा विचार करून तुम्ही गृहीतक जर मांडलं तर तुम्ही जी अध्ययन समस्या घेतली आहे या अध्ययन समस्येचं पुरेसं उत्तर मिळणार नाही. कारण त्याच्यावर धार्मिक घटक परिणाम करतो, राजकीय घटक तितकाच परिणाम करतो. याचा तुम्हाला विचार करावाच लागेल. म्हणून गृहीतकं ज्या वेळेला मांडली जातात 1, 2, 3, 4, 5, 6 जी ती मांडली जात असताना अध्ययन समस्येचं पर्याप्त उत्तर, पुरेसं उत्तर तुम्हाला शेवटी संशोधनाच्या शेवटी मिळणार आहे का याचा विचार आधी केला पाहिजे आणि तितकी पुरेशी गृहीतकं ही मांडली गेलीच पाहिजेत. हे वैशिष्ट्य आपल्याला गृहीतकाचं इथे लक्षात घेता येतं आणि ते म्हणजे
अध्ययन समस्येचं ते पर्याप्त उत्तर असतं किंवा पुरेसं उत्तर असणं अपेक्षित असतं. पुढे बघायचं आपल्याला शेवटचं वैशिष्ट्य आपण बघूया गृहीतकाचं, जे आपण सुरुवातीपासून ज्याची चर्चा केली आहे ते म्हणजे गृहीतक हा संशोधनाचा आधार असतो. मी अगदी सुरुवातीलाच म्हणलं की गृहीतक म्हणजे एक प्रकारे संशोधनाच्या शेवटी जे निष्कर्ष काढायचे आहेत ते निष्कर्ष विधानाच्या रूपात, कल्पनेच्या आधारे, सर्वसामान्य ज्ञानाच्या आधारे, संशोधकाला प्राप्त माहितीच्या आधारे, त्याच्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारे ती विधानं सुरुवातीलाच मांडलेली असतात. ते निष्कर्ष विधानाच्या रूपात सुरुवातीला मांडलेली असतात की ज्याला आपण गृहीतक म्हणतो. म्हणजे एक प्रकारे संशोधनाच्या शेवटी जे निष्कर्ष काढायचे आहेत त्याची संभाव्यता, त्याची काल्पनिकता, त्याची कल्पना करून संशोधक ते निष्कर्ष गृहीतकाच्या रूपात मांडतो. आणि ही जी गृहीतकं असतात, जी 1 2 3 4 5 10 पर्यंत संख्येने मांडलेली असतात, ही संशोधनाचा आधार असतात. म्हणजे काय की संशोधक कोणत्या दिशेने त्याने माहिती संकलित करायची आहे, कोणत्या माहितीच्या संकलनावर त्याने भर द्यायचा आहे, कोणत्या घटकाशी संबंधित माहिती त्याने मिळवायची नाही आहे, हे गृहीतक सांगतो. कारण तुम्ही गृहीतकामध्ये जर कुठेही आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा मतदानावर होणारा परिणाम किंवा राजकीय सहभागावर होणारा परिणाम असा तुम्हाला अभ्यास करायचा नाही आहे, ते तुम्हाला शक्य नाही, तर तुम्ही गृहीतकामध्ये आंतरराष्ट्रीय घटकाचा राजकीय सहभागावर परिणाम होतो का किंवा होत नाही का किंवा काय यासंबंधी विधान करता कामा नये. आणि त्यासंबंधी तुम्ही विधान केलं नाही, गृहीतक मांडलं नाही, म्हणजे तुम्ही तथ्य संकलन करताना त्या स्वरूपाची माहिती मिळवण्याचं बंधन तुमच्यावर नाही. आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा भारतातील लोकांच्या किंवा तुम्ही निवडलेल्या प्रदेशातील अध्ययन क्षेत्रातील लोकांच्या राजकीय सहभागावर आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम होतो का ही माहिती तुम्हाला प्राप्त करणं गरजेचं नाही. म्हणजे तुम्ही गृहीतकामध्ये जी विधानं केली आहेत, ज्या पैलूंशी संबंधित विधानं केली आहेत त्याचीच माहिती फक्त तुम्हाला प्राप्त करायची आहे अशी दिशा हे गृहीतक संशोधकाला वारंवार दाखवत असतं. म्हणजे गृहीतक हा संशोधनाचा आधार असतो. या आधारावरच तथ्य संकलन करायचं असतं, या आधारावरच केलेल्या तथ्य संकलनाचं वर्गीकरण आणि विश्लेषण करायचं असतं. हे एक गृहीतकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य, जिथे गृहीतक दीपस्तंभाची भूमिका पार पाडतं, हे एक वैशिष्ट्य आपल्याला इथे लक्षात घेता येतं. धन्यवाद.